श्लोकेन वा तद्धैर्न पादेनैकाक्षरेण वा अबंधम दिवसम कुर्यादधानाध्ययन कर्मभिः। श्लोकेन वा तद्धैर्न पादेनैकाक्षरेण वा अबंधम दिवसम कुर्याद दानाध्ययन कर्मभिः। एखादा चांगला श्लोक किंवा तत्सम पदावली, नाहीतरी श्लोकाची एखादी ओळ आणि तीही शक्य नसेलच तर त्यातील एखादा अर्थपूर्ण अक्षराचे वाचन चिंतन करावे। अशा प्रकारे अध्ययन, दान अशी चांगली कर्मे करून प्रत्येक दिवस सार्थकी लावावा। म्हणजे काय तर आयुष्यातील प्रत्येक क्षणाला चांगले कार्य करावे। आयुष्यातील प्रत्येक क्षण मोलाचा आहे। मनुष्य जन्मामागे विशिष्ट योजना आहे। जगन्नियंत्याने मानवालाच सत्सद विवेक बुद्धी दिली आहे, जिचा वापर करून तो चांगली कर्मे करून आयुष्य सत्कारणी लावू शकतो। जगणे माणसाच्या हातात आहे, पण जाण्याची वेळ म्हणजे मृत्यूची वेळ त्याला माहीत नसते। म्हणून आयुष्यातील एकही दिवस न दवडता रामदास स्वामी असे म्हणतात, दिसा माझी काहीतरी लिहावे। तसे काही न काही जमेल झेपेल तेवढे चांगल्या गोष्टीचे वाचन करावे, त्यावर विचार करावा। ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी, याचाही अर्थ चांगल्या गोष्टीचा विचार करावा हाच आहे। बेकने त्यांच्या ऑफ स्टडीज या लेखात म्हणतो, रीडिंग मेक ऑफ फुल मॅन, रायटिंग अन एक्झॅक्ट मॅन अँड कॉन्फरन्स अ रेडी मॅन। दररोजच्या चांगल्या वाचनाने विचारांवर चांगले संस्कार होऊन मनुष्य दानासारखे सत्कर्म करण्यास प्रवृत्त होतो, आपले व इतरांचे भले करतो आणि अशा तऱ्हेने मनुष्य जन्माचे सार्थक करतो। आयुष्यातील एकही क्षण व्यर्थ जाऊ न देता रॉबर्ट फर्स्ट त्यांच्या स्टॉपिंग बाय वुड्स ऑन द स्नोई एव्हिनिंग या कवितेत शेवटी म्हणतो, द वुड्स आर लवली डार्क अँड ड्रीम, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप। बोध काय घ्यायचे आपल्याला तर आयुष्यातील प्रत्येक क्षण मोलाचा आहे, त्याची चीज करण्याची सतत वाचन, अध्ययन, सत्कर्मे करावी, कारण गेलेली वेळ पुन्हा येत नाही। म्हणजे आर्य चाणक्य आपल्याला किती कुशल बनवतात, किती व्यवहारशील बनवतात आणि परमार्थासाठी म्हणजे परमेश्वराच्या नजदीक जाण्यासाठी सहजतेने आपल्याला मार्गदर्शन करतात। बघा, दान करावं का तर आपले काही ग्रह हे दोष असतं, काही ग्रहामध्ये दोष, आपल्या जीवनामध्ये दोष, आपली मागची कर्म आपल्याला माहीत नाही की आपली मागची कर्म कशी होती, ह्याच्याकरता दान करायचं। पण दान कधी पण करू नये हे पण आहे। आपल्याला ज्या दिवशी अति त्रास होत असेल समजायचा तो दिवस, आपण त्या दिवशी दान करायचं, त्याच दिवसात असं आहे। म्हणून दान सर्वश्रेष्ठ आहे। दान कसलं करायचं, जर आपण जे खातो त्या वस्तूचं दान करा, कारण त्याच्यापासूनच त्रास असतो बघा कोणाला कोणाला। कारण शरीर आपण खातो म्हणून आपलं शरीर वाढतो आहे की नाही, पण आपल्याला कधीतरी त्रास होतो त्याचा। आणि ज्या दिवशी जो वार असतो त्या वाराला जर त्रास होत असेल समजाचा तो ग्रह खराब आहे। तुम्हाला आर्य चाणक्याचं
कसं वाटलं आहे, म्हणजे त्यांनी जे मार्ग दाखवलं ते तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर नक्की चॅनलला माझ्या फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.